नवनाथ भक्तिसार अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा पुंडलिक वरदा रुक्मिणी कांता दीनबंधो अनाथनाथा। पुढे ग्रंथ बोलवी। मागिले अध्याय रसाळ वचन तुवा बोलविले कृपे करून। स्वर्गी चरपटे नाथा जाऊन इंद्राचा गर्व हरलासे। हरे हराची जिंकून कोटी पुढे लोभाची केली भेटी। गमन काळा नारद ओटी प्राप्त झाली महाराजा। ओ परी मणिकर्णिके करुणी स्नान पुढे पातले पाताला भुवन। घेऊन बळीचा गौरवमान वामना ते भेटला। भोगावती करुणी अंगोळी पुन्हा पातला भूमंडळी। यावरी कथा पुढे कोलाळी नवरसा ते वाढविका। असो आता रमारमन ग्रंथाक्षरी बैसला येऊन। तरी पुढे श्रुती सावधान कथा रस घ्यावा की। इंद्र चरपटीने जिंकिला वैभव मशक तुल्य केला। तरी तो विस्मयवान खोचला खडतरपणी हृदयात। मग गुरु वाचस्पती परमज्ञाता सर्वज्ञ मूर्ती सहस्रनयन तया प्रती येऊन या बैसलासे। देव मंडळात सहस्रनयन घेऊन बैसलासे। कनकासन जैसा नक्षत्री रोहिणी रमन अति तेजे मिरविला। ऐसा रीती पाकशासन बैसला होता सभास्थान। मग बृहस्पतीशी विस्मर रत्न चरपटीनाथ सांगत असे। वय धाकुटे सान स्वरूप परिहरका समान। थोर प्रताप हरिहरादी करुणी लोप स्थापून गेला आपलेची। तरी वाताकर्षण विद्या सबळ देवदानवा झाले निर्मळ। नाथपंथी हे महाबळ आतळेले कैसे कळेना। तरी याते करुणे उपाय साध्य करावी तुगे ठेव। या कर्माशी कोण लागव स्वीकारावे महाराजा। की तयाच्या गृही जाऊन दास्य करावे मनोधर्म। तो शोभनी सर्व कर्म मैवरी मिरवावे। असो या परी यत्न करून भेट घ्यावी त्या गौसून। तरी तो जोगी तीव्रपणे वर्ततात सर्वदा। तरी उपलीच घेऊन दृष्टी भेट अर्थ दावावा तयाशी निकट। परी काय चाडामची अलोट कार्यार्थी भीड कोणती। तरी भिडेचे उपयोजपन उजेड पडेल दासत्वे करून। तया मागे रानोरान अपारमयी हिंडावी। तरी हिंडल्याने कोणे काळी उदय पावेल कृपा निहाळी। अमरपूर्वीची देवमंडळी तेजोयुक्त होईल। मनाला ईशे कासयाने हा विपर्यास येईल घडून। तरी मही होतो पुण्य पावन आसन माझे घेतसे। तरी मी येथे सावधान करून निरक्षितो आपले आसन। तस्मात अमरावती सोडून जाणे नाही मजलागी। ऐसे बोलता अमरपती बोलता झाला वाचस्पती। म्हणे महाराजा नाथपंथी येथेची आणावे मायत्ने। तरी तो यत्न म्हणशील कैसा यत्न करावा सोमवासा। त्या निमित्ते नाथ राजसा घेऊन यावे सर्व स्वर्गाशी। मग तो येथे आल्या पाठी दाऊन भक्तीची अपार कोटी। मोह उपजवनी नाटपोटी कार्य साधून घेईजे। ऐसे बोलता तपोद्विज परमतोषला अमरराज। ओ परी म्हणे महाराज कोणा पाठवू पाचारावया। यावरी बोले कचतात हे महाराजा अमरनाथ। मचेंद्र पिता अष्टवसुत उपचरू नामे विरुद्धसे। उपचरू जाता मही तळवटी मचेंद्राची घेईल भेटी। सांगून त्या ते कार्य शेवटी मग मचेंद्राम्मा बोधिल। तरी त्या ते पाचारून कार्य यज्ञाचा करुणी काम। विमानाने आरूढ होऊन पाठवावा महाराजा। या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत। गौरवनी तो त्या ते तुष्टचित्ती मिरवावा। तरी शक्ती तव सरिता लोट मच्छिंद्र उददी पोट। संगमिता पात्रा लोट प्रेम तोये भरेलासे। तरे
सुखाचे पडता जळ कार्यशुक्ती का मुक्ती का फळ तू ते ओपिल तपोबळ नवनाथ अनोनिया मग तो मुक्त विधी लावी भक्तीच्या शास्त्रास्त्र संधी मग ते रत्न कर्णविधी शुकारिका महाराजा ऐसे ऐकुनी गुरुवचन परमतोषला सहस्रनयन मग रथी मातली पाठवून उपचारा पाचारी उपचारू येता वदे त्याते म्हणे महाराजा कामना म्हणत उदेली करू सोम मकाते पूर्ण करी आता तू तरी युमान याने करून आरोहण जाऊन पायी मचरनंदन उपरी त्याते सवे घेऊन यावे नवनाथ मिळी मग ते आर्या भावर्थित मिळवून आणि अमरपुरीत सोम मखाचे करुणी कृत्य तयास्ते संपादू अवश्य म्हणून वसुनाथ तात्काळ विमानयाने बैसत बद्रिकाश्रमी मचरनाथ लक्षुनिया पातला तो गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिपा गोपीचंद राजसूत जालिंदर आडवंगनाथ तीर्थस्नानी ऐक्यमेळा झालासे ऐशा समुदायात मचरनाथे अवचट देखील तात मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा मग नाथ वसु भेटून बैसला सकाळमध्ये वेष्टून ग्लानवाणी कार्यरत्न अमराचे सांगतसे म्हणे महाराजा ओ शक्रपोटी अर्थ उदेला मग कोटी तरी आपण नवही जेठी साह्य व्हावे कार्यार्था बहुता परी करुणे भाषण सर्वाचे तुष्ट केले मन परिमचंद्रा ते बोधून अवश्यपणे वधविले मग जालिंदर खानिपा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी गौड बंगाली हेला पट्टण प्रविष्ट झाले ते विमान राव गोपीचंदा मातेशी भेटून समागमे घेतले उपचारू विमानयाने होऊन पाहते झाले वडवाळ ग्राम तेथून तेथे वटसिद्ध नागनाथा पाहून आरूढ केला विमानी तेथून भरतरीचे करुणी काम विमान चालिले इच्छले व्यामे तो गौतमी तिरी नाथ उत्तम जती भरतरी अवतरलासे या परी तीर्थे करिता मही पाठी महासिद्ध जो नाथ चरपटी औतिंके होता ताम्रकर्ण काठी सवे घेतला महाराजा तेथून पुण्यवान देशी विटग्रामे पाहते झाले विमानयाने तेथे रेवन सिद्ध बोधून आरूढ केला विमानी असो नवनाथ परिवारासहित ते विमानाने झाले स्थित 84 सिद्धा समावेत अमरपुरी पातले विमान यथा गामद्वारी समोराला मग गौरवनी वागुत्तरे चांगुलपण लोटला सकाळ करुणी नमना नमन नेत सदना सहस्रनयन आपल्या आसनी बैसवून सोडोपचारे पूजिले नवनाथा पाहुनी सकळ मर मनी संतोष अपार तेज पाहुनी गंभीर उभे तेथे टाकले मग हवन कृत्य मन कामना वदता झाला सकळ जना म्हणे महाराजा कवने स्थान सिद्धार्थ असावा अर्थावा मग वाचस्पती आणि वचरनाथ म्हणती सुरवर पाळा ऐक्यमात शिवल दीपी स्थान अद्भुत यज्ञ तेथे करावा आठव्य कानन आहे आमू तुमचे शीतळ छाया भरित जळाचे तेथे नुन्य साहित्याचे पडणार नाही काहीच परिचर वसु गंधर्व घेऊन पाहते झाले आठव्यवन तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञारंभ मांडिला दपत्य वैसोनी सहस्रनयन मंत्र प्रयोगी बृहस्पती आपण यज्ञ आहुती नवही जन स्वाहा म्हणून कुंडी टाकीती परे केलो तळेचे सीमेयात आठव्यवन होते अद्भुत यज्ञ होता मिननाथ मच्छिंद्र ते आठवला मग पाचारून उपचरुतात मच्छिंद्र म्हणे जीवसो समर्थ सिंहदीपी मिननाथ कवन ग्रामी ठेविला
एरो म्हणे त्याच्या ग्रामसीमेत आठव्य मन हे विख्यात विराजत, तरी किलो तळे सहित मीननाथ पाचारावी तो आत्ताची, मग उपचरो असो प्रत्यक्ष जाऊन मीननाथास किलो तळा रत्न, पाचारून एक क्षण भेटी केली तया उभयंता, परम स्नेहाने एक क्षण एक काही वावले मोह प्रवाही, उपरी दारा सूत तया ठाई मच्छरनाथाने ठेविले, चौरंगी आणि आडबंगीनाथ मिरवत बैसले समुदायात, यज्ञ आहुती तयाचे हस्ते स्वीकारित महाराजा, दाहानाथ यज्ञाहुती वाई चाले मच्छरजती, पुत्र मोहे धरुणी जित्ती अभ्यास ते बैसविला, अभ्यास करिता मीननाथ वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना, तरी दंपत्यार्थ उपचरू वसू, बैसोनी पावार्थ सुरसू, ऐसे बोलता यज्ञ विशेषू अमरपाळा समजला, मग हातीचे सोडून यज्ञ कंकण व सुहाती केले स्थापना, मग न्यून्यपणे बहुधा प्रार्थना निजदृष्टी विलोकी, सर्व पदार्थ नुनी आपण अंगे जिजे शचो नंदन, उदक पात्र मागता जाण सिद्ध होय पुढारा, खाद्य भोजा षडसान्न करे आणि दशे पात्री वाढून, शेवटी शेनले जतीचे चरण निजास्ते चुरितसे, ऐशी सेवा करिता संपन्न तुष्ट हो तसे जतीचे मन, हृदयी भावी ती यावरून प्राणसांडी करावी, एरे कडे मीननाथ सुतासी विद्या अभ्यासित, तो समय जाणूनी सापेक्ष इंद्र मयुर्वेशे नटलासे, इंद्र तरु शाखेवरती विद्या अभ्यासित गुप्तपंथी, तो अकस्मात वातास्त्र जपती वाताकर्षण लादले, दैवे सर्व थपराटी सकळ लादली हातवटी पर्या, वाताकर्षण विद्यापाठी वात प्रेरकास्त्र लादले, ऐशी विद्या होता संदन परमहर्षला, सहस्रनयन परी संवत्सर होता यज्ञ अभ्यासित तवरी, आसो हवन अर्पण आहुती मख पाहुनी पूर्ण समाप्ती, मग मच्छरनाथ प्राज्ञी गजती अग्रपूजे वैसविला, मग पूजा करून सांगोपांग उपरी त्रिदर्शनार्थे पूजिले अंग, वस्त्रभूषणे चांग देवनिया गौरविले, सकळ बैसोनी कनकासने उभा राहिला जोडून पाणी, सर्वासी वदे ग्लानवदनी नाथ वचन माझे परिसा, माते घडला एका न्याय परी आपण सहन करा समुदाय, म्या मयुर्वेशे धरुणी माये अभ्यासिले विद्येते, मीन जातीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न, तरी आपला वर त्याते देऊन नाथपंथी मिरवावे, ऐसे बोलता अमरनाथ सर्वाशी समजले तस्करी कृत्य, मग ते कोपुनी परमचित्तात शापवचन बोलताती, म्हणते इंद्रा तुला कृत्रिम आणिले ठकवाया कारण, तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी, ऐसे बोलता सकळ जाती मग उपचरू असू वाचस्पती, गौरवनी अपार युक्ती तुष्ट केले चित्तात, म्हणते महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन, मग ते बोलती तया कारण तपाचरावे इंद्राने, 12 वर्ष तपाचरिता विद्या पडेल तत्वता, परिनाथपंथी छळ न होता पदरावरी पडेल, ऐसे बोलून सकळ जाती मनानी झाले समजती, खाली उतरुनी महीवरती नाना तीर्थे भ्रमताती, ऐसे भ्रमण करिता जाती तीर्थे झाली अपारमिती, या उपरी किलो तळे ते मच्छर जाती पुसोनिया चालिला, मग ते किलो तळे जन मन आवरणे आहे अनुष्ठान, नेत्री प्रेमबंधू आणून बोळविले नाताशी, ऐसे घेऊन सवे घेऊन मीननाथ विमानाने झाले समस्त, खाली उतरुनी मूर्तिमयित नाना तीर्थे पाहिले,
हेला पट्टीनी मैनावती पोचोनी तीर्थे हिंडती तेव्हा मीननाथे तीर्थक्षिती सिद्धतीन निर्मिले तयाची सांगितले पूर्वी नामा आता सांगवाया काही काम असो सिद्ध खटकास उत्तम तीर्थे करीत ब्रह्मताती ये रे कडे अमरनाथ लक्ष्मी सह्याद्री पर्वत 12 वर्ष तपनिश्चित तीव्रपणे आचरला परे ते आचारिता तीव्रपणे मंत्रप्रयोग सोडी पाणी तेने सरिता लोट लोटोने भीमरती ते भेटला ते मणिकर्णी गेचे जीवन आणले होते कमंडलू भरून परेंद्र असते प्रवाही होऊन इंद्रायणी पडिले ऐसे तप करुणे स्वस्त नाशी इंद्र जाऊनी ओ परी नवनाथ करिता तीर्थाटन बहुत दिवस लोटले शके 1710 पर्यंत प्रगट मने मिरवले नाथ मग येऊनी आपुले स्थानात गुप्त रूपे राहिले मठीत राहिला कानी पदती उपरी मचिंद्राशी मायंबा मनती जान फिरतो जालिंदर जती गर्भगिरी नादतसे त्या उनी खालती गैबी पीर गैनीनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामी समाधी पर नागनाथ असे की वीट ग्रामी मानव देशात तेथे राहिले रेवणनाथ चरपट चौरंगी आडवंगी तीर्थ गुप्त अद्यापी करताती भरतरी राहिला पाताल भुवनी मीननाथ गेला स्वर्गाला गुणी गिरनार पर्वती गोरक्ष मुनी दत्ताश्रमी राहिला गोपे चंदानी धर्मनाथ ते स्वसामर्थ्य गेले वैकुंठात विमान पाठवोनी मैनावती ते घेऊन विष्णू गेलासे पुढे 84 सिद्धापासून नागपंथ मिरविला ती समार्थपणे तेथून चरित्र झाले संपन्न सर्वनाथाचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन प्रथम अध्यायी गणपती स्तवन सुंदरपणे मिरवले ओ परे सांगुनी रेवती क्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला या प्रसंगाचे श्रवण पठण नित्य करिता भावे करून तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासुनी महाराजा द्वितीय अध्यायात त्रिनंदन विद्यार्णव केला अनुग्रह देऊन या उपरी नागपत्री अस्वस्थी जाऊन विद्यार्थ कळा साधिली तो अध्याय करिता नित्य पठण अपार धन लाभेल संसारी जाण विजय लक्ष्मी पाठी बैसून करील हरण दारिद्र्य तृतीय अध्याय मच्छिंद्र मारुती युद्ध पातले श्वेत क्षिती युद्ध करुणी उपरांती ऐक्यचित्त झालासे याचे झालिया पठण शत्रु होती लक्षीण मुष्टी विद्या वासना साधन तया होत सर्वता मुष्टी बाधा झाली असेल उपकार होईल तिने मूर्तिमंत मारुती करून निरीक्षण राये तया घरी सर्वदा चतुर्थ अध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रु पुरोनी सर्वथा निरंतर शांती मिरवेल पाचवे अध्यायाची कथन भूते घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजय झाला मच्छिंद्र ही कथा नित्य करिता पठन भूताचा संचार नव्हे त्या घरा कारण आली असता जाती सोडून परम त्रासे करुनिया सहाव्या अध्यायात शिवास्त्र कालिका मचननाथ युद्ध करुनिया प्रसन्न चित्त वश झाली आश्रेती तो अध्याय नित्य करिता पठन शत्रु लागी पडेल मोहन निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारीचा सातव्या अध्यायात अपूर्व कथा जिंकून वीरभद्र केला ऐक्यता
उपरी स्वर्ग वास मचरणाता सोय सोय इच्छे झालासे ती कथा नित्य गाता ऐकता लिप्त रोये 84ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वथा चिंता व्यथा हरतील जखीन भयापासून त्वरित मुक्त होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासूनी फळप्राप्ती घेईजे 8वे अध्यायी सकळ कथन पाशुपत रायाशी रामदर्शन रणी मित्राज जिंकून केला प्रसन्न विद्येशी तो अध्याय नित्य गाता ऐकता आपुला सखा देशावरता तो गृहाशी येईल भेटेल तत्वता चिंतार्थ व्यथा हरेल की 9वे अध्याय कथन गोरक्षाचा होऊनी जन्म उपरी शेवुनी बद्रिकाश्रम विद्यार्णव झालासे तो अध्याय नित्य गाता ऐकता साधेल विद्या इच्छल्यार्था ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करोनी राये 10व्या अध्यायाचे कथन श्रीदेशी मच्छिंद्र नंदन अंजनी सूत अर्थी पाठवून अर्थ केलो तेळेचा पुरविले एकांती बैसुनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गैनीनाथाचा झाला जन्म करदम पुतळा करिता तो अध्याय करिता पठन श्री दोषाचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती मिरवेल उपरी गृह द्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंदरनाथ तो 11 अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जालिंदर व्यवहारात पूर्वीचा काही दोष असत तो जाऊन संपत्ती विशेषाते संततीस भोगेल की 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला अग्निनंदन आत्रिनंदन उपरी कानिपाचा होऊनी जन्म विटंबिलेशे देवासी तो अध्याय करिता पठन क्षोभन पावे कोणे देवता जाण क्षोभित असल्या होतील क्षमन सुख सर्व त्या देती 13व्या अध्यायात मैनाकिनी प्रसन्न नाथ होऊनी केले अचल सनाथ ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठन श्री हत्येचे दोष संदन त्याचे होऊनी सकळ निरसन उदरिल पूर्वजा 14 अध्यायाचे कथन गर्थे जालिंदर गोपीचंदाने श्री बोले घातले नेऊन गुप्त निशी माझारी तो अध्याय पठन करिता असेल बंद कारागृही व्यथा तरी तिची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल 15 सुराळ कथन कानिपनाता मारुतीचे युद्ध कंदन उपरे श्री राज्यात जाऊन आतिथ्यपूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घराचे दाराचे कलह निष्कृत्य शांत होऊन सर्व सुखात निर्भयपणे नांदेला 16वे अध्यायात कानिप भेटला गोपी चंदा ते तरी तो अध्याय वाचिता नित्य नित्य दुःखा स्वप्नाते नाशिल 17 अध्याय कथन जालिंदर काढिता गर्तेतून उपरी नाथा दीक्षा देऊन गोपीचंद अर्चिला तो अध्याय पठन करिता योग साधेला चरता दृष्टी दुष्ट बुद्धी जाईल सर्वता सुपंत पंथा लागेल तो 18 अध्यायाचे कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपपूर्ण भगिनी उठून तीव्रपणे आचरला तो अध्याय पठन करिता ब्रह्मात्या नाशेल सर्वता पूर्वज कुंभ पाकी असता सुटका होईल तयाची 19
व्यास्व्यात गोरक्षण कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधेल की 20व्यात अद्भुत कथन मचरणाता भेटीचे कारण गोरक्ष श्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाला तो अध्याय पठन करिता गोड लागेल असेल अत्यंत वेळ तरी ती चेष्टा जाऊन धड होऊन प्रपंच आचरेल 21व्यात श्रीराज्यातून मचरणातासे काढले गोरक्षनंदने नाना परिबोधुनी मन दुष्ट कर्मा ते निवटिले तो अध्याय नित्य पठन करिता नासेल जन्मापासूनची गोहत्या निष्कलंक होऊन चित्ता तपोलोकी मिरवेल 22व्यात सोरठग्रामी गोरक्ष मिननाथा मारोनी पुन्हा उठविला मंत्रे करुणी मच्छिंद्र मोहे करुणिया तरी तो अध्याय नित्य पठन करिता पुत्रार्थी पुत्र तत्वता तो होईल विद्यावंत द्विजना मान्य कै 23व्यात रसाळ कथन मच्छिंद्र गोरक्ष गर्भद्री जाऊन सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केलासे अनेक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुख सर्व नव अखंड राये बरोनी 24व्यात भरतरीनाथ जन्म नियाला अवतिंकेत तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळात्या नासेल बाळात्या जन्मांतरे तेने समस्त वांज होती नारी तरी तो नासेल संसारी सुखी होऊन बाळते 25व्यात गंधर्व सुरोचन रासभ झाला शापे करुण तरी तो अध्याय केला पठन शाप वचन वादेना आणि मानवाशी दुसरा जन्म होणार नाही त्या कारण आरोग्य काया पतिव्रता कामीन पुत्र गुणी होईल 26व्या अध्यायात गंधर्व झाला विक्रम सुत आणि विक्रम भरतरी सुत एक चित्त भेटी होऊन राहिले तो अध्याय करिता पठन गो हत्या जाती निर्सुन पोटी पाठी शत्रु संदना न राये होण्या 27व्यात अद्भुत कथन राज्यपदी वैसला राव विक्रम भरतरी पिंगलेचे होनी लग्न दत्तानुग्रह लादला तरी तो अध्याय करिता पठन पदच्युत पावेल पूर्वस्थान गेली वस्तू पुन्हा परतून सापडेल तयाची 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊन भरतरीनाथ पूर्ण तप आचरला तो अध्याय करिता श्रवण पठन त्या भाविकाचे होईल लग्न कांता लाभेल गुणवान सदा रत सेवेशी 29व्या अध्यायाचे चरित्र भरतरी होऊनी विरक्त पवित्र गोरक्षा सांगती अति पुत्र गुरुनाथ पैकेला तो अध्याय नित्य करिता पठन सुटेल क्षयरोगापासून आणि त्रितापाची वार्ता जाण कालपात्री घडेना 30व्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ परे ते चरित्र पठने करिता तस्करी दृष्टीबाद होय 29व्या चौरंगीनाथ तपा बैसवला हिमालयात तरी तो अध्याय पडता नित्य कपड मंत्र न चालती 32व्यात सुकथन मच्छिंद्र विक्रमा त्रिविक्रमादेही संचरून 12 वर्ष राज्य करून पुत्र दिला रेवतीशी त्या अध्यायाचे करिता पठन आयुष्य असता देहा कारण गंडांतरे करू येतील विघ्ने आपोआप टळतील की 33व्यात गौरनंदन वीरभद्राचा घेऊन प्राण मच्छिंद्रा शव स्वर्गाहुनी मईवरती उतरविले तरी ती कथा करता पठन धनुर्वाताचे निरसन विघ्न झालेल्या
ते होता श्रवण पीडा हरेल तयाची 34व्यात रे मन जन्म होऊनी भेटला त्रिनंदन सहज सिद्ध कळा दावून गेला महाराजा तरी ती कथा करिता पठन जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन यश घेऊन येईल की तो 35व्यात पूर्ण कथन रेवण झाला विद्यावान दत्तकृपे स्वर्गी जाऊन बाळे आणली विप्राची तरी ती कथा करिता पठन महिषी होईल उदार कारण 42 खुळीचे करुणी उदाहरण गावात विख्यात लोकपरी 36व्यात अपूर्व कथा जन्म झाला वट सिद्धनाथा अस्तिक ऋषी झाला त्राता तयाची मातेशी ती कथा करिता श्रवण पठन सर्प वृक्ष कंद दंश जया कारण झाली आयुष्याचे उत्तीर्ण श्रवण केले अध्याय तो 37व्यात अध्यायात नागनाथाशी गुरु झाला त्रिसुत उपरी विद्या बळे मचरणात जिंकू इले बिडोनी ती कथा करिता श्रवण पठन सन्नान लागे कुशीलपण लागल्या तयाचे होईल मंदन विद्यावंत होण्या 38व्यात चरपटीचा जन्म होऊन दत्तात्रय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावळी दाडीला तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हिवताप मधुरा नवज्वरास शांत होईल सर्वस्वी 39व्यात कथा चरपटीले जिंकिले अमरनाथा हरिहरादी देव समजता स्वर्गी ख्याती लाविले तरी तो अध्याय करिता पठन तो युद्ध जाता तपोधन शस्त्रबंधन पाहून जे घेऊन येईल की यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपे अर्थ पुरविला तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिले अर्था यश श्री ऐश्वर्य योग्यता पुत्र पौत्री नांदेला 39चा फलार्थ तोची प्राप्त तदार्थ की 40वा एक परिस की एक कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करुण याचे असत्य मानिल जन जो निंदक याते दावी निंदून तो अधिकारी विघ्नाचा या लोके परलोकी राहणार नाही परमसुखी निवंश होऊनी शेवटी नरकी पचेल ग्रंथ निंदिता हा आगा हा नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किमयगार परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्राक्षरी रेखिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडून द्या निंदा वचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की तरी हा ग्रंथ संग्रही करून चमत्कार पावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्माण महासिद्धीचे असती की हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी तरी संग्रह करुनी उगलेची घरी ठेवा विश्वास धरुनिया हा 40 अध्यायात मंत्र यंत्र सुखकारक असती अति पवित्र दुःख दारिद्र्य सर्वत्र गोरक्षणे निर्मिले पठन करिता शर्मा समिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती पठन करुनी पाहावे या उपरी वाचिता न ये जरी तरी संग्रह करुनी ठेवावा घरी नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्याचे घडेल एक कुसुम जोकोनीवरती चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदुनी युक्ती नमस्कार करावा
ऐसे याचा आहे मार्ग करून पाहावा चमत्कार चांग नवनाथ असो सणून अंग कार्य तुमचे करतील की तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्याच्या गृहा प्रतिधुंडी सुत हिची प्रार्थी मालून रे देवाते शेके 1739 प्रमाथी नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिप्रदेश ग्रंथ समाप्त झाला तरी ओया सर्व नेमस्त 7,600 उपरी 80 दैदिप्यवंत ओया मंत्र असतिया अध्याय वाचवयान बनेल ज्याशी तरी अध्यायातील एक ओविशी पठन करुणे नाथ नामाशी कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव य लोकी परलोकी ठेव आनंदाची होतसे तरी समस्त नाथा ते धुंडी सुत मालून रारी हिची विनवित की श्रोते असोत सुखरूपवंत सर्व आरती सर्वदा स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयगार सदा परिशोध भाविक चतुर 40 अध्याय गोड पुंडलिका वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।